नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे आम्रखंड बनवत आहे आणि ते कसं बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर इथे हा पाव किलो चक्का घेतलेला आहे। 1 लिटर दुधाचं दही बनवून कॉटनच्या कपड्यामध्ये ते दही बांधून ठेवलं होतं रात्रभर आणि त्याचा हा चक्का तयार झालेला आहे। तर हा 1 लिटर दुधापासून पाव किलो चक्का। त्यानंतर दुधात भिजवून थोडंसं केसर घेतलेलं आहे, 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, 1 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे, अर्धा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे, बदामाचे काप घेतलेले आहेत 5-6 बदामाचे आणि 3-4 पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। तर चला बनवू आता आम्रखंड। तर एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती एक गाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हा चक्का घालून घ्यायचा आहे आणि हा गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण पुरण गाळतो त्याच पद्धतीने आपल्याला हा चक्का सगळा गाळणीतून गाळून घ्यायचा आहे। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, मिक्सरमध्ये चक्का घालून फिरवून घ्यायचा, होतो अगदी व्यवस्थित। परंतु मी इथे गाळणीने असं गाळून घेते, गाळणीने छान होतो। तर बघा या पद्धतीने आता सर्व आपल्याला गाळणीतून चक्का गाळून घ्यायचा आहे। तर बघा इथे सर्व गाळून झालेला आहे चक्का बघा। तर हा 1 वाटी चक्का आहे, तर 1 वाटी चक्क्यासाठी आपल्याला 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे। तर बघा इथे 1 वाटी पिठी साखर मी घालून घेते आणि ही पिठी साखर आता आपल्याला या चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर चक्का इथे जास्त आंबट असेल, म्हणजे दही जर जास्त आंबट असेल तर चक्का आंबट होतो आणि जास्त जर आंबट असेल तर आपण आपल्या साखर अजून घालू शकतो किंवा कमी जास्त करू शकतो साखर। आणि आंबा पण जर जास्त आंबट असेल तर अजून आपण साखर थोडीफार जास्त घालू शकतो, अजून 2-3 चमचे वगैरे जर घालायचे असेल तर घालू शकतो। पण हे प्रमाण एकदम व्यवस्थित परफेक्ट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला। बघा इथे आता आपलं साखर चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे। बघा या पद्धतीने सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे। बघा आपल्याला हे व्यवस्थितच फेटून घ्यायचं आहे, अगदी एक जीव होईपर्यंत। बघा तुमच्याकडे हँड ब्लेंडर किंवा व्हिस्कर असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही फेटू शकता। तर बघा इथे आपलं आता हे श्रीखंड फेटून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे। तर मी इथे अगोदर 2 चमचे आंब्याचा पल्प घालून घेते, म्हणजे आपल्याला लागेल तसाच थोडा थोडा घालायचा आहे। बघा आंब्याचा पल्प घालून पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आंब्याचा पल्प घातल्यानंतर कलरही चेंज झालेला आहे, व्यवस्थित आम्रखंडाचा जो कलर असतो तो व्यवस्थित आलेला आहे। त्यासाठी आपल्याला आंबा असा केशरी कलरचा घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित कलर येतो आम्रखंडाला। बघा इथे आता हे फेटून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला अजून थोडासा 2 चमचे आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे। बघा म्हणजे जसं लागेल तसाच पल्प आपल्याला थोडा थोडा करून मिक्स करायचा आहे। बघा आपल्याला कलर कसा पाहिजे त्यानुसार आपण, आणि टेस्ट पण थोडीफार आली पाहिजे त्याला आंब्याची, तर त्या म्हणजे पद्धतीने इथे आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे। आंब्याचा पल्प मी फक्त साधा आंब्याचा जो गर असतो तो काढून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याचा पल्प बनवून घेतलेला आहे। त्यात काहीही घातलेलं नाही किंवा शिजवून घेतलेला नाही आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे जे बदामाचे काप करून घेतलेले ते घालून घ्यायचे। पण आपण गार्निशिंगसाठी थोडेसे बाजूला काढून ठेवू, बाकी राहिलेले बदामाचे काप यामध्ये घालून घ्यायचे। आपल्याला हवे त्या पद्धतीने आपण ड्रायफ्रूट घालू शकता। बघा इथे मी 5 ते 6 बदाम हे कट करून घेतलेले होते असे। त्यानंतर पिस्तासुद्धा आपल्याला थोडाफार गार्निशिंगसाठी ठेवायचा आहे आणि बाकी राहिलेला पिस्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे।
थोडा मी जाड असा बाजूला काढून घेतला आहे गार्निशिंगसाठी. बाकी यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर, खूप टेस्टी आणि एकदम म्हणजे जे रेडीमेड आम्रखंड मिळतं त्याच पद्धतीने हे आम्रखंड तयार होतं. नक्की ट्राय करा. बघा या पद्धतीने आता आपलं हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. इथे फक्त फेटायलाच थोडीशी मेहनत लागते, बाकी सर्व कमी वेळेत होणारं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे केसर आहे ते केसरही घालून घ्यायचे आहे आणि अगदी 1-2 काड्या आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायच्या आहे. पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये. बघा खूप सुंदर आणि खूप म्हणजे कलरफुल असं हे आम्रखंड इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर एका बाउलमध्ये आपण किंवा डिशमध्ये आपण सर्व करू. तर बघा मी आता एका डिशमध्ये इथे काढून घेते आहे. खूप सुंदर झालेलं आहे. आणि थोडंसं आपल्याला हे गार्निश करून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे बदामाचे काप वगैरे मी घालून घेते. आता प्रथम पिस्ता घालून घेतलेला आहे, नंतर बदामाचे काप घालून घ्यायचे आणि थोडंसं केसर आपल्याला घालून घ्यायचे. अगदी 1-2 काड्या केसर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर बघा इथे आपलं हे आम्रखंड तयार आहे. बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.